पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ गुरुवारी 25 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात जाहीर सभा होणार असल्याची माहिती महायुतीचे वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। आज आपले पुणे लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आपण त्यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम हा येत्या 25 तारखेला परवा सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथरूडचा पुतळा त्यापासून सुरुवात करणार आहोत। कोथरूडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून खंडोजी बाबा चौक आणि खंडोजी बाबा चौकातनं डाव्या हाताला धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत अशा पद्धतीने महायुतीचे पुणे लोकसभेतले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने एकत्र येऊन या अण्णांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीला सुरुवात सकाळी 9 वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं या रॅलीची सांगता होईल। धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा हे तिघही जण त्या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, जनसमुदायाला संबोधित करतील। महायुती म्हणून पूर्ण ताकदीने हा त्या दिवशीचा सकाळचा कार्यक्रम हा संपन्न होईल। हा पहिला टप्पा झाला आणि दुसरं 29 तारखेला या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या 4 लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरामध्ये त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे आणि त्यांची एक जाहीर सभा मोठ्या संख्येने ती सुद्धा असेल आणि त्या निमित्ताने या 4ही लोकसभांमधले नागरिक असतील, मोदीजींवरती प्रेम करणारे, महायुतीवरती प्रेम करणारे, मोदीजींचे विचार ऐकायला मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय यावा आणि या निमित्ताने या 4ही लोकसभांमध्ये एक वातावरण महायुतीचं व्हावं अशा दृष्टीने ही जाहीर सभा होईल। त्या दिवशी मोदीजींचा एक सभेच्या पूर्वी रोड शो होईल आणि त्यानंतर जाहीर सभा होईल।